जर कोणाच्या भावना दुखावले गेले असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतो. अखेर शिवसेना नेतृत्वाला दबावापुढे झुकावं लागलं. मुखपत्र सामनात छापून आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही मराठा समाजाचे तितकेसे समाधान होत नव्हते. वाद काही केला शमत नव्हता. शिवसेनेच्या विरोधात मराठा समाजाची धार अधिक तीव्र होत चालली होती. पक्षाचे सुमारे निम्मे आमदार, खासदार आणि विशेषतः 5 पैकी 4 कॅबिनेट मंत्री मराठा समाजाचे असल्याने पेच आणखी वाढत होता. मंत्री, आमदार आणि खासदारांवर मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या माफीसाठी दबाव वाढत होता. मराठा समाजाच्या नाराजीमुळे पक्षाचे संभाव्य राजकीय नुकसान उद्धव ठाकरे यांना पटवून देण्यात मंत्री यशस्वी ठरले आणि भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगलेल्या उद्धव ठाकरे यांना अखेर नमते घ्यावे लागले. मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावले गेले असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतो. पण शिवसेना नेतृत्वाने दिलगिरी व्यक्त करणं व माफी मागण्याचा इतिहास तसा जुना आहे. जर बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे अशी सडेतोड भूमिका मांडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळा माघार घ्यावी लागल्याचा इतिहास जाणकार सांगतात. पण ती मुखपत्रात व्यक्त झालेली भूमिका किंवा विधान असो वा काही कोर्ट कचेऱ्यांची प्रकरणं, बाळासाहेबांना या माघारीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. अगदी युती शासनाच्या पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी पु ल देशपांडे यांच्या बाबत व्यक्त केलेलं विधान बाळासाहेबांना चांगलंच भोवलं होतं. मराठी भाषिक पुलंच्या बाजूने होते, त्यामुळे पुलंच्या पुण्यातील घरी स्वतः जाऊन बाळासाहेबांना त्यावेळी तो वाद मिटवावा लागला होता. व्हॅलेंटाईन डेला विरोध करताना नालासोपाऱ्यातील एका पार्टीत शिवसैनिकांनी घातलेल्या धुडगुसात प्रेमी युगलात महिलांनाही मारहाण करण्यात आली होती. ती दृश्य टीव्ही चॅनलवर पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या या कृतीवर मुखपत्रात तातडीनं खेद व्यक्त केला होता. अगदी अलीकडच्या काळातलं ताजं उदाहरण देता येईल ते म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या अपयशाचे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी मुखपत्र सामनात मराठी माणसानं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका संपादकीय लिखाणात व्यक्त करण्यात आली होती. त्यावरून मोठा गहजबही झाला. मुखपत्रातली भूमिका बाळासाहेबांना निश्चितच पटली नव्हती. त्यामुळे त्याच दिवशी शिवसेना भवनात झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सामनाचे कार्यकारी संपादक आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांना मराठी माणसानं पाठीत खंजीर खुपसल्याचे मी बोललो का असे बाळासाहेबांना विचारावे लागले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनाही अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र दिनाच्या अग्रलेखात गुजराती समाजाविषयी व्यक्त झालेल्या भावनेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा त्यांना थेट परदेशातून करावा लागला होता. तर सुमारे वर्षभरापूर्वी मराठवाड्यात आरटीआय कार्यकर्त्याच्या तोंडाला काळं फासणाऱ्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे यांना काढून टाकावं लागलं होतं. संघटनेशी संबंध नसल्याचा खुलासा आदित्य ठाकरे यांना वेळोवेळी करावा लागला. त्यामुळे भूतकाळातील या प्रसंगांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ठाकरे झुकते है, झुकाने वाला चाहिए. झी 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.